आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मावशी, जेव्हा मी एकटी होते, मला काही सुधरत नव्हतं, तेव्हा तुम्हीच माझ्या पाठीशी होता ना. तुम्हीच मला आधार दिलाय, तुम्हीच मला एवढा आत्मविश्वास दिला आणि तुम्हीच असं बोलताय. पिकू माझ्यासाठी माझ्या लेकरासारखी हो आणि पिकू माझ्या लहान मैत्रिणीसारखी हो. जवळ ती सापडत नाही ना, तवर मी कुठे बी जाणार नाही, ट्रेनिंगला बी जाणार नाही. सिद्धार्थ, तुम्ही जावा, तुम्ही माझ्यामुळे तुमचं नुकसान नका करून घेऊ. सुंदरी, अगं आपली मैत्री इतकी स्वार्थी नाहीये आणि अशा अवस्थेत तुला एकटं सोडून मी नाही जाऊ शकणार. बरं, तू सुधा मॅडमला कॉल करणार होतीस ना? हा, आलेच. शांत दगडू, अरे पाणी उडतंय गाडीवर, कसल्या बागेला पाणी घालतोस तू? नाही नाही, झारी घे प्लीज. मम्मा, मम्मा, हे बघ. काय बघ बघ, नेहमी म्हणत असतेस ना तू माझ्या नवऱ्याला, तुझा नवरा बेपरवा आहे, त्याला कसली फिकीर नसते. बघ, बाळासाठी त्यांनी खेळणी आणि कपड्यांची खरेदी केली, त्याची रिसिप्ट. हा, म्हणजे चेहऱ्यावरून जरी तो किती खडूस वाटला ना, तरी प्रेमळ आहे ग माझा नवरा. बर, याच्या पुढे मी त्याला काहीही बोलणार नाही. झालं समाधान? माझा फोन कुठे गेला? पुष्पाला किती वेळा सांगितलं तिथे फोन ठेवू नको, मला दिसत नाही पटकन. हा सुंदरी, निघालीस का? हे बघ, मन लावून ट्रेनिंग कंप्लीट करा. ऑल द बेस्ट. अहो मॅडम थांबा, मी अजून निघालेली नाही. काय झालं? अगं, आता तुला तुझं ट्रेनिंग चुकून चालणार नाहीये. अहो मॅडम, मी तेच सांगायला फोन केलाय, ही तर परिस्थिती काहीतरी वेगळीच आहे. मॅडम, तुमच्या ओळखीने काही मदत मिळू शकते का? हे बघ, मी फोन करून बघते एक दोघा जणांना, पण जरा अवघड वाटतंय मला. कोणाला तुझं ट्रेनिंगला जाणं बघवत नाहीये कोणाच ठोक. काय काय प्रॉब्लेम निर्माण करतोय देव. त्याचे काही तुझं ट्रेनिंग वगैरे आहे ना कोल्हापूरला, ते सगळं कॅन्सल करून टाक. आदित्य, मॅडम, आदित्य निघाला का कोल्हापूरला जायला? नाही, निघता येत नाही ते. पण सकाळपासून जरा वेगळंच वागतोय तो. म्हणजे? म्हणजे असं की हा माणूस कधीही सकाळी लवकर उठलेला मी बघितला नाही, पण आज तो चक्क जॉगिंगला गेला होता, तेही कार घेऊन. आणि जरा चोरट्यासारखा वावरत होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही त्याच्या वॉलेट मधून पडलेली रिसिट दाखवली मला अनुनी. अतुल शॉपिंग सेंटर इथून खेळणी खरेदी केल्याची रिसिट आहे. हा, म्हणजे अनु खुश झालीये, पण मला थोडं विचित्र वाटतं. आदित्यने इतक्या ऍडव्हान्स मध्ये बाळासाठी खेळणी घेतली? काय ग, ऐकतेस ना? मॅडम, अहो ही शक्यता असूच शकते. हे बघ, मी फोन करून बघतेच आहे, पण दरम्यान पिकूचं काही कळलं तर मला लगेच इन्फॉर्म कर. ठीक आहे मॅडम, मी फोन ठेवते. ओके. सुंदरी, काय झालं?
आपण परत एकदा जाऊन आजूबाजूला बघून येऊया. हा चला. आले. कुठे असेल ग माझे बाळ? मावशी तुम्ही नका काळजी करू, तिला काय बी होणार नाही बघा. माझी पिकू. कृष्णा हा अजून इथं कसा? हा तर हट्टानं कोल्हापूरला जाणार होता, पण आमचीच वाट बघत असल्यासारखा घुटमळत होता. नाही नाही, काहीतरी गडबड आहे. काय झालं? पिकू सापडली? काही क्लू मिळाला तुम्हाला? एक मिनिट, पिकू बद्दल तुला कसं काय कळलं? आणि तू तर आज कोल्हापूरला जाणार होतास ना? अरे बाबा जाणार होतो, पण अनुची तब्येत खराब झाली म्हणून थांबलो. आणि पिकू बद्दल आपल्या मालतीने सांगितलं मला, म्हणून पळत आलो. म्हटलं तुम्हाला मदत लागेलच. काय करायचं? कुठे काही आयडिया आहे का तुमच्या डोक्यात? नाही ना, काय कळतच नाहीये, कुणी काय सांगत पण नाहीये. हा हॅलो सुधा मॅडम. बरं भाऊजी, सिद्धार्थ, मला असं वाटतं आपण ना पिकूला कपड्याच्या दुकानात आणि खेळण्याच्या दुकानात शोधलं पाहिजे. कदाचित तिथं मिळेल. नाही, मला ही आयडिया पटली. आपण जाऊया आणि आता शोधूया. बरं, पण मध्येच फोन कोणाचा होता? पर्सनल होता. चला. बरं ठीक आहे. आपण निघूया. चला शोधायला हवं आपण. चला. पिकू बद्दल याला अचानक इतका पुळका कस का आलाय? खा घे बरं. मला नकोय, मी नाही खाणार. मी मगाशीच पिझ्झा. पिकू व्यवस्थित घरी परत आली. मी देवा पुढे साखर ठेवून येते. हा आले. सुंदरी, अगं काय भानगड आहे? अगं कोण मैत्रीण तुझी? अगं काय प्रकार हाय? सांग तरी मला. मावशी, तुम्ही जरा शांतपणे ऐकून घ्या. पिकूला एका अनोळखी बाईनं माझं नाव सांगून पळून नेलं होतं. काय? नशीब त्या बाईनं पिकूला काही केलं नाही. पिकूला जर काही झालं असतं ना, तर त्या बाईची काही खैर नाही. अगं पण त्या बाईने पिकूला पळवलंच का? अहो मावशी, त्या बाईमध्ये ना जरा मानसिक बिघाड होता. पण हा, पिकूला माहित नाही तिला पळवून नेलं होतं, आणि आपण तिला सांगायचं बी नाही. बरोबर आहे बघ तुझं. आणि तसं बी मी तिला समजावून सांगितलं, अनोळखी माणसांना कसं सांभाळून घ्यायचं ते. माझं नाव कुणीही सांगितलं ना तरी परत त्यांच्यासोबत जायचं नाही, हे बी सांगितलंय मी तिला. आणि मुळात जग दिसतं तसं नसतं. माणूस किती गोरगुमटा असलं ना तरी त्याचं मन काळं असूच शकतं. बरोबर आहे पोरी तुझं. पण तू होतेस म्हणून हे सगळं जमून आलं ग. पण या सगळ्यामध्ये अगं तुझं ट्रेनिंग चुकलं की ग पोरी. मावशी, मी येतो आता.
सुंदरी माझी पिकू काय करते बघते ग मी. खर तर जरा मनस्ताप झाला, पण बरं झालं पिकू सुखरूप घरी आली. भाऊजी, सिद्धार्थ, तुमची या संध्यात लई मदत झाली. होय का? ठीक आहे, इथून पुढे नाही करत मदत. कृष्णा बरोबर बोलतोय. फक्त आज ट्रेनिंगला रिपोर्टिंग करायचं चुकलंय, त्याच जरा वाईट वाटतंय. पण मी काय म्हणतो सुंदरी, आपण तरी पण जाऊन बघूया का? म्हणजे ट्राय करायला काय हरकत आहे? हो ना, इथे जे काय झालं ते सगळं खरं खरं सांगा. नाही भाऊजी, सरकारी नियम लय कडक असते तो. आणि जरी आपण एवढा लांब गेलो आणि तिथे जाऊन काय फायदा झाला नाही तर जाऊ द्या. आज तुम्ही तुमचा प्लॅन कॅन्सल नका करू, तुम्ही जाऊन या. कृष्णा, हॅपी जर्नी. थँक्स. हॅलो, हा सिद्धार्थ बोलतोय. हा येणार होतो, पण काय म्हणजे थँक्यू सुंदरी. बघ, चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. म्हणजे काय झालं? अगं, आपलं ट्रेनिंग 1 दिवसांनी पोस्टपोन झालंय. अगं, जे मेन मेंटर येणार होते ना हिमाचलहून, त्यांची फ्लाईट डिले झाली, त्यामुळे त्यांचं येणं पोस्टपोन झालं. आणि आता आपल्याला रिपोर्टिंग करायची गरज नाही, आपण डायरेक्ट ट्रेनिंगला जाऊ शकतो. वा. बर, तुम्ही जाऊन आता निवांत झोपा. आपण उद्या भेटूया. बाय. चला, आता एक गुड न्यूज मालतीला जाऊन सांगतो आता. खरंच तुझा महिमा आगाध आहे. तुझी परीक्षा तर घेतोस आणि पास झाल्यावर बक्षीस पण घेतो. आता कुठं ड्रायव्हरचं काम सुरू केलंय, त्याला कळलं तर परत अडकायचो मी. कोल्हापूरला जायचंय. चल बसवेने. देवा, अरे वाचव आता. भाऊजी, अहो मोठी बॅग खाली ठेवली असते, सिद्धार्थचं पण सामान यायचं ना. अरे काही प्रॉब्लेम नाही, ऍडजस्ट होईल. ठीक आहे, ही वरची वर ठेव, खाऊची बॅग. अगं आहे केवढं सामान झालं, हे कशाला नाही, राहू दे. कशाला म्हणजे? भूक लागल्यावर काय सारखं बाहेरचं खाणार का? वय वय असू दे. आणि बाहेरच्या कुणी बी काय बी खायला दिलं ना, खायचं नाही. आणि कृष्णाशी भांडू नका बरं. नाही, ती जर भांडली नाही तर मी पण नाही भांडणार, आणि जर भांडली तर मी पण भांडणार. चला निघतो आम्ही. असं रे सर, हात पुढे कर.
दही साखर. वय बघ परीक्षेला जाताना दही साखर खायची असत्या. ड्रायव्हर तुम्ही इथलंच का? नाही, गाडी मुंबईची वाटाल्या. हा म्हणजे ते एसी नाही काय गाडीत? हाय की. मग लावा की. हा काच आधी वर घ्या. ड्रायव्हर नाव काय तुझं? गाव होय माझं. अरे तुला गाव नाही, नाव विचारतोय त्यो. नाव सांग. हा नाव आहे हे सचिन. सच्चा होय. हा गाणं लाव की. थांब मीच लावतो. असं पाहिजे. हा आता कसं रिलॅक्स वाटेल. हा सच्चा गाडीकडे लाव. नाही म्हणजे अरे तुला गाडी बाजूला घे म्हणतोय त्यो. घे बाजूला. मुद्दा आले रे. गाड्याला लाव. तू येणार काय? बस गाडीत. अनुने बघितलं का तुम्हाला? नाही बघितलं. हो बाजूला चल. अरे थांब. मला सांग काय चाललंय तुझं? जिकडे मला आणि अनुला जायचं असतं तिकडे तू आलंच पाहिजे का? माती चल ग. अरे काय मला आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. का करतेस तू हे सगळं? हा प्लॅन आहे ना तुझा? खरं सांग. मला आणि अनुला वेगळं करण्याचा प्रयत्न करते ना तू? कितीही प्रयत्न कर पण हे प्रयत्न सक्सेसफुल होणार नाहीत. डोक्यावर पडलास का रे तू जरा? हा आणि एवढी अनुची काळजी होती ना तर प्लॅन का कॅन्सल केला नाहीस तू? तुला दुसरीकडे कुठे का घेऊन गेला नाहीस? तुला कळतं का हिचं ट्रेनिंग किती महत्वाचं आहे ते? अरे कसलं कौतुक घेऊन बसल्या रे इथं ट्रेनिंगचं? काय होणार आहे ट्रेनिंग करून? की ट्रेनिंग झाल्या ते हिला खुर्चीवर बसवणार आहेत की या कलेक्टर व्हा? फालतूगिरी सगळी. मामड्या, अरे शिकलेला आहेस नव्हता तू? तुला तिला ट्रेनिंगचं महत्व कळत नाही? तुझ्या पिकनिकपेक्षा नाही लई महत्वाचं आहे ते. मला तू मध्ये बोलू नको सर. मला ते जाऊ दे. याची एकेखोरी ना कधी संपायची.
आणि ह्याच्याशी बोलण्यात ना अजिबात वेळ घालायचा नाही आपल्याला. आणि तू मी गप्प बसते ना याचा अर्थ हा नाही की माझी कमजोरी, कळलं ना? मी फक्त अनु मॅडम आणि त्यांच्या लेकरासाठी गप्प बसते. नाहीतर हे तुझं पितळ आहे ना, एका मिनिटात उघडं पाडू शकते, कळलं? आणि ही तुझी फालतूगिरी माझ्यासाठी महत्वाची नाही. माझी स्वप्न, माझी ध्येय माझ्यासाठी महत्वाची आहेत, म्हणून मी गप्प आहे. भाऊजी, गाडी काढा. तुम्ही सगळे मिळून माझ्या अगेन्स्ट प्लॅन करताय ना, करा. पण लक्षात ठेवा, मी कोणाला सोडणार नाही. एकेकाला बघून घेईन मी, आधीच सांगतोय. दगडा पुढे डोकं आपटू ना, काहीच होणार नाही. तुझं म्हणजे कसं आहे माहिती का? गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. करू मॅडम आहेत. चल. अरे निघा. काय प्रयत्न करायचे करा, बघतो मी काय करता ते. प्रयत्न करतो, कसले प्रयत्न करतो बघतो ना मी. निघ. अरे जा ना, काय करतोस बघतो मी. आधी व्हॉट्स रॉंग विथ यू? असं एकटाच का ओरडतोयस? अगं तो गाडीवाला, त्याला कोणी लायसन्स दिलं माहित नाही, मूर्ख माणूस. कूल डाऊन आधी. पण काय झालं एवढं पॅनिक व्हायला? अगं तो माझ्या पायचीकडनं गाडी घेऊन गेला, त्याला काय अक्कल नाही का, मूर्ख माणूस. बापरे, तू लागलं नाही ना पायाला? नाही लागलं वगैरे नाही, पण त्याला अक्कल नाही का, गाडी चालवता येत नाही. अरे मूर्ख म्हणता. पुण्यात झालं होतं. पण माझ्या मोबाईल मध्ये यांच्या लग्नाचा फोटो असणार. माझा मोबाईल कुठे आहे? अहो काय असंबद्ध बडबड करताय तुम्ही? अनु, कशाला यांच्या नादाला लागते? आपण दुसरीकडे जाऊया. चल. नाही थांब, एक मिनिट थांब. मला आता फोटो बघायचाच आहे. शृंगार देवीला गेलो होतो यांच्या लग्नाला, मला चांगलं आठवतं. दाखवा मला फोटो. माझं गेल्या वर्षी 3 मोबाईल गेल्यात तुमचे. कुठल्या मोबाईल मध्ये दाखवताय? त्या मोबाईल मध्ये फोटो असेल का? माफ करा, मला थोडासा विस्मरणाचा त्रास आहे, त्यामुळं हा गोंधळ झाला. आम्हाला माफ करा. तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा. अनु, मी काय म्हणतोय, मला ही माणसं काही व्यवस्थित वाटत नाहीत. आपण हॉटेल चेंज करूया का, दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊया का? नको यार आधी, मी खरंच खूप दमले प्रवासाने. आपण उद्या हवं तर चेंज करू, पण आता नको. आता जाऊ आपण वर. चल. ठीक आहे. आधी मला ते जरा उचलून दे. काय कचरा एवढं काय त्यात? हा सुगंध खूप ओळखीचा वाटतोय मला. एकदम प्रसन्न वाटतंय. अंगारा? मॅडम बॅग्स थोडी. अहो मालक, अहो तुम्हाला काय कळतंय का नाही? अहो गावाचं नाव वेगळं नसतं तर आज त्यांचा डिवोर्स झाला असता. रे कशा काही तर गडबड आहे. मला चांगलं आठवतंय, यांची बायको सावळी बारीक अंगकाठीची सावळी बायको आहे. कुणासारखी बरं? अहो मालक,
म्हणजे मगाशी त्या सुंदरी ताई गेल्या त्यांच्यासारखी काय? करेक्ट. अगदी तिच्यासारखी नाही, तीच माझ्या मित्राची मुलगी आहे. आत्ता कुठं उलगडलंय, मी लग्नाला गेलो. चल आपण सांगूया. अहो मालक, कुठं चला, तुमच्याकडे काय पुरावा असल्याशिवाय अशा गोष्टी करू नये. त्याच्यामुळे हॉटेलचं नाव खराब होत आहे. असं म्हणतोस? मग आणखीन काय म्हणू? देवाचं नाव घ्या आणि आता गप बसा. माझी कोल्ड क्रीमची डबी गेली. कृष्णा, माझी कोल्ड क्रीमची डबी तुम्ही ठेवली नाही का याच्यात? आता माझा चेहरा कसा होणार? मालू, तुला कोल्ड्रिंकची काय गरज आहे? क्रीम न लावता सुंदर दिसतेस. जाऊ तिकडं. अगं खरंच बोलतोय मी. अगं मालू, तू महादेवनांना फोन केला नाहीस का आपण सुखरूप पोचल्याचा? तेच सांगत होतो तुला. वय कळवायचंय की, लावते मी फोन. अगं सुंदरीचा फोन आहे. हॅलो. हा हॅलो मामा. सुंदरी पोचतात का नीट? वय वय आम्ही एकदम व्यवस्थित पोहोचलोय. निघताना फोन करता आला नाही ना, म्हणून फोन केला. तुम्ही आहात ना एकदम व्यवस्थित? आमची नको काळजी करूस तू. तू तुझं ट्रेनिंग नीट कर बघ. जाऊ पोहोचते तिकडे. आहेत की, देते त्यांना. हा ना बोला ना. नाही काही नाही, म्हणजे सुंदरी मालूला आम्ही एकटा असं कधी बाहेर नाही पाठवलं ना, तेव्हा त्यांची काळजी घ्या बरं का. आणि मालू कशी आहे? बाबा मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? इथं मस्त मज्जा करतोय आम्ही. रिसॉर्ट पण छान आहे. होय होय, समधी व्यवस्था नीट झाली ना? वय वय एक नंबर आहे. थँक्यू बाबा. थँक्यू काय? बापाला कुणी थँक्यू म्हणतो होय? ये आईशी बोलता. हॅलो मालू, कशा आहे तुम्ही? आणि व्यवस्थित पोहोचलात ना? वय वय. हे बघ, लय थंडी आहे का ग तिकडं? थंडी वाऱ्याचा उगाच फिरत बसू नका बरं का. आणि ऐक की, सरूला सांग ट्रेनिंग व्यवस्थित कर. वय मामे, तू पण काळजी घे, तुझी बी आणि मामांची पण. बर, ठेव मी फोन. हा. सॉरी फॉर डिस्टर्बन्स, पण ते जेवायसाठी बोलवायला आलो होतो. चलो. पण मी फ्रेशच झाली नाही अजून. हा, ती अजून आवरली नाही ना. एक काम करा, तुम्ही दोघे पुढे चला, आम्ही आलोच लगेच. जेवण संपेपर्यंत याल ना? म्हणजे लवकर या. आणि कृष्णा, कडी लावून घ्या आपण. बरं मी आलेच. हा. एकदा हे हॉटेल चेंज केलं ना की प्रश्नच मिटला. पण त्याच्यासाठी अनुला कसं पटवायचं? सध्या तरी त्या गोपाळ समोर जाणं टाळूया. हा, यांची बायको ना अशी बारीक अंग काठीची आणि सावळी आहे. हे मला चांगलं आठवतंय, कारण ती माझ्या मित्राची मुलगी आहे. अनु बघ, मी छान फ्रेश झालोय, मस्त तू पण फ्रेश होऊन घे. उचल तो टॉवेल, उचल. त्या माणसाने डोकं फिरवलं, तू नको फिरवस. पण एका पॉइंटला ना मला खरंच असं वाटलं, त्या माणसाचा कॉन्फिडन्स बघून ना मला वाटलं की तू एखाद्या बारीक सावळ्या मुलीशी लग्न केलंय आणि तो माणूस तुझ्या लग्नात हजर होतो. तू वेडी आहेस काय? आणि नाही, आडमुठी ही नाही ऐकणार.
अगं तू कधी उठलीस मला कळलंच नाही. कळायला लक्ष हवं ना. नाही माझं लक्ष होतं ना तुझ्यावर. हो कुठे लक्ष होतं. आणि काय एवढं इंटरेस्टिंग बघत होतास रे. असा घाबरलाय जणू तू चोरून कुठल्या तरी मुलीकडे बघितलंस आणि मी तुला पकडलं. अगं काय बोलतेस तू. आणि मला सांग तू माझ्या समोर असताना मी दुसऱ्या कुठल्या मुलीकडे बघणार तरी आहे का. मी जस्ट आपलं व्ह्यू बघत होतो पण व्ह्यू काय मला फार आवडला नाही. जाऊ दे चल. ए नाही यू एक नंबर आहे कमाल आहे. इकडे ये. नाही किती छान आहे बघ ना व्ह्यू. आधी अरे मी तुला सांगितलं नाही पण इथे आल्यापासून ना माझे पाय खूप दुखतायत रे. पण ते सुंदरीने दिलंय ना मला मसाज ऑइल नाही लावायचंय मला ते. नाही लावायचं ना तुला. तू नको लाव अजिबात लावायचं नाही. आपण तू एक काम कर तू मस्त बेडवरती पड मी तुला छान पाय चेपून देतो. आणि बघ आता अजिबात विचार करायचा ना. चल. असं कसं विचार करायचं नाही म्हणतोस रे. किती ठरव तरी येतो माझ्या मनात विचार. इतका येतो ना की असं वाटतं ती माझ्या आजूबाजूला आहे. कधी ती माझ्या समोर येईल. जाऊ दे यार सुंदरीचा विषय. आपण इथे एन्जॉय करायला आलोय ना. एन्जॉय करूया मस्त. छान आहे पण इथलं क्लायमेट ना. हो ना क्लायमेट खूप छान आहे. पण खरं सांगू का क्लायमेट का छान आहे कारण तू माझ्यासोबत आहेस. हो का. बरं अनवाई की आता बघ आपलं म्हणजे विचार सुरत आपण बोलतोय म्हणून मी तुला सांगतोय की समज जर चुकून सुंदरी तुझ्या समोर आल्यानंतर हे बघ तू अजिबात रागवायचं नाही. हा तू आपण कशाला त्रास करून घ्यायचा तिचा. आणि तू त्रास केला तर आपल्या बाळावर पण तो त्रास होणार तुला माहितीये ना. मग ती आली तर तू अजिबात काही रिॲक्ट करू नको. तुला का तिचा पुळका येतो रे. तिच्या बाजूने का बोलतोस तू सतत माझ्याशी. मला माहिती नाही ती सुंदरी माझ्या समोर आली ना तर मी तिचं काय करेन मला नाही माहित. मला खूप भूक लागली. जेवायचं काय. अगं हो तेच मी त्याला गरम जेवण घेऊन यायला सांग. अजून आणलं ये आपण बघूया काय झालं जेवणाचं. आरामात खालती बघ. हा सांभाळ तू ये इकडे बस मी कॉल करतो त्याला. ये अगं बाई झोपले वय हे. यांना झोप लागली आणि मला झोप येणं झाले. काल काय अगं एवढं संकटातनं बाहेर काढलंस समजा निस्तरलंस इथपर्यंत पोहोचवलंस. या डोक्यावरचं टेन्शन तेवढं घालव ग.
हो बाई 11:30 झाले. असं बी लक्ष लागणं झालंय. झोपलं तर निदान फ्रेश तर वाटेल उद्या. मामी काय झालं का नसेल ना? हॅलो स्वरूप झोपमोड केली का ग? अगं नाही, असं का बोलतेस मामी? अगं नाही, ते तुम्ही पोचल्याचा फोन केला नाही ना, म्हटलं समजा व्यवस्थित आहे का बघावं. आणि काय काय बोलायचंय का? बोल की. हा म्हणजे कसं सांगू कळना झालंय मला. ओकेच तुला कशाला त्रास द्यायचा ना. आणि तुझी दगदग झाली आहे, त्या ट्रेनिंगचं बी टेन्शन आहे. ते मालूशी काल फोन शिट. इथे काय करतेस? काही नाही, वॉकला आले होते. मग मला नाही उठवलंस? अरे तू झोपला होतास ना, म्हटलं कशाला उठवायचं. आणि हे काय आज एवढ्या लवकर सकाळ कशी काय झाली? नाही म्हटलं की उद्या जाऊन बाळ म्हणायचं की आई आमची छान सकाळी वॉकला जाते, फिट आहे, आमचे डॅडी जाळशी आहे वगैरे, म्हणून म्हटलं त्याला वॉकला जाऊया. ऐकलंस ना बाळा, हे सगळं तुझ्यासाठी, तुझ्या आईसाठी काही करत नाही बाबा. असं थोडी अगं, बाळासाठी म्हणजेच तुझ्यासाठी. बरं ऐक माझं, मी काय म्हणतोय, चल ना माझ्यासोबत वॉक करूया आपण. त्या झाडाला कैऱ्या बघ किती लागल्यात. ये ना इकडे ना. कैऱ्या समोर समोर. ए आधी मला एक कैरी तोडून दे. कैरी? हो.
अगं तू वेळेस का कैरी कशी तोडणार? अरे या दिवसात ना असं आंबट चिंबट खावंसं वाटतं, डोहायला लागतात ना. देन प्लीज. अगं मला सगळं कळतंय पण सीसीटीव्ही कॅमेराज आहेत ते अलाउड नाहीये. काही कोणी नाहीये, तू दे ना पटकन एक तोडून. अगं नाही उगाच कंप्लेंट होईल आपल्या अगेन्स्ट. रिसेप्शन पण आहे तिकडे. नको ते आधी त्या झाडाला बघ किती काय रे. चल आपण तिकडे जाऊया. नाही मी काय म्हणतो काय प्रॉब्लेम. अगं सीसीटीव्ही कॅमेरा आहे, रिसेप्शन पण जवळच आहे. मी तिकडे ना झाड बघितलंय आणि तिकडे ना कैरी हाताला लागतात. आपण तिकडे जाऊन तोडूया ना. मी घेऊन देतो. चल हा कोणा कळायला नको. चल. सुंदरी कुठे गेली होतीस तू? तुला माहित? आणि हे काय, हे भांड घेऊन कुठे गेली होतीस? तुला माहिती मी किती शोधत होतो, काय झालंय काय नाही, काय करणार होतो मी एकटा? सुंदरी 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 काय झालं? सुंदरी इथं कशी काय आले मी? अगं इथे कशी म्हणजे? अगं आम्हीच तुला वर उचलून ठेवली. म्हणजे काय झालं होतं मला? नाही काय नाही, मला जाग आल्यावर मी बघितलं तर तू गायब होतीस. कळायला मार्ग नाही कुठे गेलीयस काय. आणि परत आली तर ते भांड घेऊन आली होतीस आणि मी विचारायला लागल्यावर धाडकन चक्कर येऊन पडली. सुंदरी तुला माहिती मी किती घाबरलो होतो, काय करणार होतो मी. शेवटी या दोघांना बोलून आणलं मी. पाणी मारलं, चप्पल हुंगवली. म्हटलं आता जर डोळे उघडले नसते ना, आम्ही अँब्युलन्सच बोलवणार होतो. बापरे, एवढं समजा घडलं? हो, आणखी काय ड्रामा हवाय आपल्याला? आता सांगशील काय झालं, कुठे गेली होती सकाळी सकाळी? अहो सिद्धार्थाचं झालं असं, मामींचा फोन आला होता. महादेव मामांसाठी शंकराचा जप करायचा होता आणि अगं ह्या समजा गोंधळात तर नाही, या वर्षी माझे महाशिवरात्र चुकले. त्याचे चुटपुट लागून राहिले का जीवाला. मग मी गुरुजींना फोन केला. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की यांच्या दीर्घायुष्यासाठी आज रात्री घरच्या घरी 1001 मृत्युंजय मंत्राचा जप करा आणि अभिषेक करा. गुरुजींनी सांगितलं ना की मुलांबरोबर केलं तरी चालेल. एक काम कर, तू ना 501 वेळा जप कर, मी 500 वेळा करते. हा अगं जमल की जमल. मॅडम, तुझी चक्कर बघून आम्हाला चक्कर यायची वेळ आली होती. आणि सर हे काय ग, तुम्हाला का नाही सांगितलंस? मी केलं असतं ना बाबांसाठी व्रत, आणि तसं बी 500 वेळा तर म्हणायचा होता ना मंत्र. मी म्हणलं असता. नाही, तू मनातल्या मनात जप कर, तेवढंच पुण्य मिळेल. बरं, मला भूक लागलीये, मी फ्रेश होते. आपण ब्रेकफास्ट करूया. हो चला, नाहीतर परत चक्कर येऊन पडायच्या मॅडम. आलो तर मी फ्रेश. चला.